ठीक आहे. सुरुवात करत असताना एक आनंदाची बातमी सर्वांना द्यायची, जी आज आम्ही ऐकली, सगळ्यांनी पेपरमधून पण पाहिली, की मुंबई महानगरपालिकेत जे 5 वर्षापूर्वी आम्ही ICSE बोर्ड, CBSE बोर्ड अर्थात SSE बोर्डच्या सोबत सुरू केलं होतं, त्याचसोबत IGCSE आणि IB बोर्ड पण आणला होता. कदाचित देशात पहिली महानगरपालिका असेल ज्यांनी हे अनेक बोर्ड्स आपल्या महानगरपालिकेच्या शाळेत आणले. जसं दिल्लीमध्ये उत्तम काम झालेलं आहे शाळेच्या पूर्ण परिसरात, तसं आम्ही पण करण्याचा इथे प्रयत्न केला. आणि 2011 पासून व्हर्च्युअल क्लासरूम असेल, टॅब्स असतील, सगळं करत असताना बातमी अशी आहे की 5 वर्षांनंतर आता आमची पहिली बॅच मुंबई महानगरपालिकेची ही CBSE आणि ICSEच्या परीक्षेला बसणार आहे. आनंद आहे, गर्व आहे आणि तसंच त्यांना शुभेच्छा देखील देतो. हे सगळं होत असताना एका बाजूला जुनी जी कामं झालेली आहेत, मग महाविकास आघाडीच्या काळात असतील किंवा आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या तर्फे मुंबईची सेवा करत असताना केली असतील, हे का बाजूला. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गेली 2-2.5 वर्ष ही घटनाबाह्य सरकारची आणि आता हे काही महिने हे भाजप सरकारचे. ह्याच्यात मुंबईला जसं लुटलं जात आहे, मुंबईचे जे हाल केले जातात आणि एकंदर महाराष्ट्राचे जे हाल केले जातात, हे लोकांसमोर आहेतच. गेले 1-1.5 वर्ष मुंबईतल्या प्रत्येक मतदारसंघातून, प्रत्येक वॉर्डातून पाण्याचा एक मोठा प्रश्न सगळ्यांसमोर आलेला आहे. कुठे पाण्याचा दाब कमी आहे, म्हणजे प्रेशर कमी आहे, कुठे पाणी पुरवठाच होत नाहीये, कधीतरी अनियमित पाणी पुरवठा होतो, कधीतरी आपण पाहतोय की गढूळ पाणी येतं. अगदी आमच्या सोसायटीमध्ये असेल, आजूबाजूच्या सोसायटीमध्ये असेल, मग उपनगर असेल किंवा शहर असेल. आणि ह्याच्यातून सामाजिक वाद निर्माण होत आहेत. कोणाला वाटतं की जास्तीत जास्त पाणी हे हायराईजला जातं, चाळींना वाटतं दुसरीकडे पाणी जात आहे, स्लम्सना वाटतं तिकडचं पाणी वेगळीकडे वळवलं जातं आहे, हायराईजला वाटतं की मॉलमध्ये वळवलं जाते. पण एकंदर मुंबई महानगरपालिकेकडून अनेकदा हा प्रश्न विचारून पण आणि मागच्याकडे पण आपण पाहिलं असेल, DPC मध्ये पण हा प्रश्न विचारला गेला, आम्ही अनेकदा हाऊसमध्ये हा प्रश्न विचारला आहे की पाणी नेमकं मुंबईचं गेलंय कुठे आणि हे गढूळ पाणी काय येतं सगळीकडे, अजूनही उत्तर आलेलं नाहीये. दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय हवामान बदल आणि एकंदर खराब हवा, हे मुंबईला जो धक्का बसायला लागलेला आहे. आज पण तुम्ही कुठूनही पहा मुंबईला, मुंबई ही दिसत नाही अशी झालेली आहे. अक्षरशः तुम्ही सिलिंगवर पाहायला गेलात तर मुंबई सिलिंगवरनं दिसत नाही आणि सिलिंगवरनं देखील 100 मीटरचं देखील अंतर आपण पाहू शकत नाही. पण ह्याच्यावरही AQI म्हणजे एअर क्वालिटी इंडेक्स जेवढं खराब होत चाललंय मुंबईचं, जवळपास सगळ्याच लोकांना सर्दी खोकला झालेला आहे, त्रस्त आहेत, हैराण आहेत. पण मुंबई महानगरपालिका असो किंवा राज्य सरकार असो, पोल्युशन कंट्रोल बोर्ड तर भलतीकडेच, म्हणजे त्यांचं नोटिसा मारणं सुरू असतं, काय कुठे काय नोटीस करतात माहीत नाही. पण प्रदूषणावर कुठेही काम दिसत नाहीये. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे राज्य सरकारकडून उपाययोजना तर सोडा, नागरिकांना आणि मुंबईकरांना उत्तर द्यायला देखील कोणी पुढे येत नाही. हे अशी हाल सगळीकडे झालेले आहेत. तसंच मुंबई सगळीकडेच खोदून ठेवलेली आहे. मग ही कुठची रस्त्याची कामं आहेत, कुठे सिव्हर लाईन काढले, कुठे काय काढले, पण नागरिकांची संवाद हा मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका नसल्यामुळे, नगरसेवक नसल्यामुळे आणि कुठेही प्लॅनिंग नसल्यामुळे हे आपलं दिसतंय की संवादच नाही आहे. आणि हे सगळं होत असताना ईस्ट इंडिया कंपनी 75 वर्षापूर्वी, 100 वर्षापूर्वी, पण अदानी समूह जे मुंबई गिळायला निघालेला आहे, हाच अदानी समूहाला जेवढ्या काही सवलती हे भाजप सरकार देत आहे. आम्हाला असं कळण्यात येत आहे की मुंबईकरांवर जेव्हा आता केंद्राचं बजेट अर्थसंकल्प मांडला जाईल आणि आता राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाईल, मुंबईकरांवर एक वेगळा कर येणार आहे, तो म्हणजे अदानी कर. आपण जे कर भरतो त्याचा फायदा हा अदानीला होत आहे. एकंदर आपण पाहिलं तर धारावी पुनर्विकास प्रकल्प जो आहे, पुनर्विकासाला कोणालाही विरोध नाही, पण प्रत्येक धारावीकर हा पात्र ठरला पाहिजे, त्याला घर मिळालं पाहिजे, त्याला चांगलं मोठं घर मिळालं पाहिजे, तिथेच उद्योगधंद्याचं एक साधन असायला पाहिजे, जे मायक्रो इंडस्ट्रीज आहेत तिथे ते असायला पाहिजे, तिथे आपलं फायनान्शियल सेंटर असायला पाहिजे. ही विजन घेऊन आम्ही पुनर्विकास हा तिकडचा धारावीचा मांडत होतो, लोकांसमोर पण आणला होता. निवडणुकाचं जिंकलो असतो तर अर्थात आम्ही पुन्हा एकदा टेंडरला गेलो असतो. पण आता अदानीचं सरकार आलेलं आहे, अदानी समूहाचं सरकार आलेलं आहे, भाजप सरकार म्हणजेच अदानी समूहाचं सरकार. आणि हे आल्यानंतर जे कुठचेही आमदार आधी खोटं बोलत होते, भाजपचे असतील, मिंदेंचे असतील, की मदर डेअरीचा प्लॉट हा आम्ही रद्द करून पुन्हा एकदा तिथे गार्डन बनवू, ही बातमी परवाकडे चाललेली आहे की धारावी पुनर्विकासासाठी बाजारभावापेक्षा 10 पट कमी दराने कुर्ला मदर डेअरीचा प्लॉट दिला जात आहे. ही परवाची बातमी आहे. अशीच आज अजून एक धक्कादायक बातमी आली, ती म्हणजे स्टेट टू BMC क्लिअर देवनार वेस्ट फॉर धारावी प्रोजेक्ट. आपल्याला आठवत असेल, मुलुंडमध्ये तिकडचे स्थानिक भाजपच्या आमदारांनी खोटं बोलले होते की आम्ही मुलुंडमधले जे PTC आहेत आणि PAP आहेत ते रद्द करू. सरकार येऊन त्यांचे आता 3-4 महिने झाले, कुठेही रद्द झालं नाहीये. कुर्ल्यामधले बोलले होते मिंदेंचे आमदार की आम्ही तिथे मदर डेअरीचा प्लॉट हा अदानीला देणार नाही. सरकार येऊन त्यांचे 3-4 महिने झालेले आहेत,
10 पट कमी बाजारभावात त्यांनी दिलेला आहे. आणि तसंच आपल्याला आठवत असेल काही महिन्यांपूर्वी मुंबई महानगरपालिकेकडून देवनारचं डम्पिंग ग्राउंड हे घेतलं होतं आणि दिलं होतं धारावी रिडेव्हलपमेंट प्रोजेक्टला. म्हणजे कचऱ्याच्या ढिगावर धारावीतल्या लोकांना नेऊन बसवणार असं अदानींनी ठरवलं होतं. त्यावेळी देखील मुंबई महानगरपालिकेने विरोध केला होता. मुंबई महानगरपालिकेचा विरोध ह्याचसाठी होता की आमचं डम्पिंग ग्राउंड जर गेलं तर मुंबईचा कचरा जाणार तरी कुठे? लँडफिल असायला पाहिजे. डम्पिंग ग्राउंड नसलं तरी लँडफिल असायला पाहिजे. पण त्यावेळी विरोध केल्यानंतर देखील जे घटनाबाह्य मुख्यमंत्री होते, अर्थात अदानी त्यांचे मालक होते, त्यांनी अदानीची सेवा करत असताना तो प्लॉट दिला अदानीला. आज कळण्यात येत आहे की मुंबई महानगरपालिकेला राज्य सरकारने आदेश दिलेले आहेत की तो प्लॉट परत घ्या. 2-2.5 हजार कोटी 3,000 कोटी जेवढेही लागतील, लेगसी वेस्ट जो असतो म्हणजे कचरा आतापर्यंत जो जमा झालाय त्याच्यावर खर्च करा, बायोमायनिंग करा आणि मग तो प्लॉट साफ स्वच्छ करून अदानीला द्या. खरं तसं पाहायला गेलं तर मुलुंडमध्ये आपण पाहतोय तिथे तर आज लोक रस्त्यावर उतरलेलेच आहेत. अजून 1-2 ठिकाणी जिथे असे डम्पिंग ग्राउंड होते, जसं आपल्याला आठवत असेल गोराईचं डम्पिंग ग्राउंड होतं, ते आमचं महापालिकेत सत्ता असताना आम्ही ते बायोमायनिंग करून बंद केलं डम्पिंग ग्राउंड आणि तिथे चांगलं एक उद्यान केलं. तसंच हे देवनारचं झालं असतं, तिथे देखील लोकांचं ते उद्यान होऊ शकलं असतं. पण ते न करता सगळ्या जमिनी ह्या अदानीच्या घशात घालायच्या. जणू काही मुंबई आता पूर्ण ईस्ट इंडिया कंपनी नाही, आता नवीन कंपनी कुठची तर अदानी कंपनी ह्यांना देऊन टाकायची. मग सगळ्या प्लॉट्स असतील अदानीला, रेक्लेमेशनचा प्लॉट अदानीला, कुठचंही नवीन टेंडर असेल अदानीला, पाण्याचं असेल अदानीला, विजेचं असेल अदानीला, सगळं काही अदानीला द्यायचं. हा अदानी कर नवीन काय नक्की? म्हणजे FSI त्यांच्याकडून घ्यायचा, TDR त्यांच्याकडून घ्यायचा. अदानी धारावीच्या प्रीमियम जे 7,500 कोटी आहेत ते मुंबई महानगरपालिकेला भरणार नाही. आणि आता जे आपण मुंबई महानगरपालिकेला कर भरतो म्हणजे 7,500 कोटी तर गेलेच, त्याच्यातून हे 2,500 कोटी आपल्या करातून हे देतील पूर्ण स्वच्छ करून अदानीला. खरं तर हे 2,500 कोटी आहेत ते तुम्ही आमच्या मुंबई महानगरपालिकेच्या सेवेकऱ्यांना देऊ शकता, BSCला देऊ शकता, ज्याला गरज आहे आज 2,500 कोटीची. अनेक गोष्टी आहेत. म्हणजे आम्ही काल परवाकडे पाहिलं प्रस्ताव पाण्याचे दरवाढीचे आहेत, आपण पाहतोय BSCच्या दरवाढीचे प्रस्ताव आलेले आहेत, प्रॉपर्टी टॅक्सच्या दरवाढीचे प्रस्ताव आले आहेत. म्हणजे जो काही बोजा आहे, जो काही लोड आहे तो मुंबईकर आणि जी काही जमीन आहे ती अदानी. हा कुठचा न्याय भाजपने आणलेला आहे. आणि ह्याच्यातच जर मुंबईकर आक्रोश करत रोषातून उतरले रस्त्यावर तर ह्याला जबाबदार पूर्णपणे भाजपा आणि त्यांचे खरे मालक म्हणजे अदानी हे ठरतील. और आज ये खबर आई है कि देवनार का जो डंपिंग ग्राउंड था उसे BMC का विरोध होते हुए भी DRP को दिया गया, धारावी रीडेवलपमेंट प्रोजेक्ट को दिया गया. और आज स्टेट ने कहा है कि 3,000 करोड़ खर्चा कीजिए, इस पे क्लीन कीजिए, यानी ये पैसा मुंबईकरों का है, ये कर हमारा है, ये इसी पैसे से क्लीन किया जाएगा और वापस धारावी अदानी को दिया जाएगा, ये देवनार डंप अदानी को दिया जाएगा. क्यों? क्या अदानी जी खुद खर्चा नहीं कर सकते? जिस जमीन को उन्होंने जोर जबरदस्ती लिया है उस पर खुद खर्चा नहीं कर सकते? एक तरफ आप देख रहे हो अगर मुंबई में किसी को TDR खरीदना है अदानी के पास जाओ, किसी को FSI लेना है अदानी के पास जाओ, घर खरीदने अदानी के पास जाओ, बिजली का बिल ज्यादा है अदानी के पास जाओ, 7,500 करोड़ का प्रीमियम जो है BMC को उनका ड्यू है वो नहीं भरेंगे अदानी साहब. और आज हम ये सुन रहे हैं कि 2,500 करोड़ 3,000 करोड़ हमारे पैसों से खर्चा होगा और यही जमीन दी जाएगी अदानी साहब को. ऐसा क्यों हो रहा है? मैं तो ये सुनने मुझे ये सुनने आ रहा है कि जब ये अभी नेशनल बजट और स्टेट का बजट आएगा, मुंबई करों पे और एक टैक्स लगने वाला है, उसका नाम होगा अदानी कर. क्योंकि सारे जो पैसे हैं मुंबई के हो, महाराष्ट्र के हो, वो अदानी के ही खाते में जा रहे हैं.